मित्रांनो, तुमची जर सिंह, कर्क, कुंभ, वृश्चिक किंवा मीन राशी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 12 ऑगस्टपासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण गंडांत योग निर्माण होत आहे आणि हा गंडांत योग निर्माण होतो, तेव्हा अपघात होण्याची शक्यता वाढते. प्रत्येकाला घाबरण्यासारखी गोष्ट नसते, गरज नसते. पण सावध राहावे प्रत्येकाने, म्हणजे ज्यांची सिंह, कर्क, कुंभ, वृश्चिक किंवा मीन राशी आहे त्यांनी सावध राहावे. या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, नोकरी व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल किंवा अन्य काही समस्या, अडचणी, बाधा असतील, तर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय आहे प्रॉब्लेम, काय समस्या आहे ते तुम्हाला सांगू, योग्य उपाय, योग्य सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, 12 ऑगस्टला खूप मोठं नक्षत्र परिवर्तन होतंय. या दिवशी खरंच काही अपघात किंवा संकट होणार आहे का, की हा फक्त भ्रम आहे? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. 12 ऑगस्टला अमावस्या आणि सूर्यग्रहण आहे आणि याच दिवशी चंद्र अश्लेषा नक्षत्रातून निघून मघा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. आणि हेच सगळ्यात मोठं गोचर आहे. चंद्र अश्लेषा नक्षत्रातून निघून मघा नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा तो थेट जलतत्वातून अग्नितत्वात जात आहे. ज्योतिषात या स्थितीला नक्षत्र व राशी गंडांत योग मानलं जातं. हा असा काळ असतो जेव्हा मानवी मनावर आणि विचारांवर मोठा याचा प्रभाव पडतो. अनेक लोक सांगत आहेत की या दिवशी अपघात घडतील, पण हे पूर्ण सत्य आहे का? तर हो मित्रांनो, गंडांत योगामुळे माणसाची चिडचिड होते, माणसं अतिघाई करतात आणि बेसावधपणा वाढतो, ज्यामुळे एकाग्रता सुटून चुका किंवा अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषतः सिंह, कर्क, कुंभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी 12 ऑगस्ट पासून पुढील काही दिवस सावध राहावे. प्रवासात किंवा महत्वाचे कोणतेही निर्णय घेताना, गाडी चालवताना, कुठेही येताना जाताना सतर्क राहावे. या काळात होणाऱ्या त्रासातून वाचण्यासाठी तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा ओम चंद्रमसे नमः, ओम चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप रोज 21 वेळेस करावा. घाबरण्याची गोष्ट नाहीये मित्रांनो, घाबरण्याची गरज नाहीये. फक्त या योगामुळे, या नक्षत्र परिवर्तनामुळे माणसाची चिडचिड होते, अतिघाई होता किंवा बेसावधपणा वाढतो किंवा निर्णय आपले चुकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही सावध राहून करा, घाई करू नका. खास करून सिंह, कर्क, कुंभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, तुमचे काही प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.